न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। श्रमिक चालक मालक सेना आणि विद्यार्थी वाहतूक सेना आयोजित विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस पासिंग आणि चालकांच्या मेळाव्याचे आरटीओ कार्यालयात आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याचे उद्घाटन श्रमिक चालक मालक सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते सुनील बागुल यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी विद्यार्थी वाहतूक सेना ही संकल्पना मुळी श्रमिक सेनेचे असल्याने याचा लाभ शहरातील विविध भागातून शहरात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थी घेत असल्याचं श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील बागुल यांनी सांगितले। श्रमिक सेना वाहतूक सेना विद्यार्थी वाहतूक सेना यांचं आज साधारण 750 गाड्यांची पासिंग ही टप्प्याटप्प्याने करायचं ठरवलेलं आहे। त्यामध्ये बाळा पाठक, मामा राजवाडे, बारावकर, निलेश शेलार आणि उपस्थित सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून 750 विद्यार्थी वाहतुकांची गाडी आरटीओ ऑफिसला एकत्र आणायची, तिचे कागदपत्र एकत्र जमवायचे आणि त्या गाड्यांची टप्प्याटप्प्याने दर रविवारी 50 गाड्या पासिंग करून घ्यायच्या। ही योजना आज श्रमिक सेना वाहतूक सेनेच्या माध्यमातून आज चालू झालेली आहे। माझ्या मताने ह्या टप्प्याटप्प्याने अशाच गाड्या वाढत राहतील, कारण मूळ बेसिक श्रमिक सेनेने सुरुवात केली होती विद्यार्थ्यांसाठी गाडी, ही बेसिक सुरुवातच श्रमिक सेनेची होती। मग त्याच्यानंतर ते बघून बाकीचे उपरे लोक येतात आणि मग ते पण नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करतात, पण मूळ संकल्पनाच ही श्रमिक सेनेची असल्यामुळे श्रमिक सेना याच्यामध्ये बरोबरीने काम करते आणि याच्यामध्ये सगळं कागदोपत्री तंतोतंत असलं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आमचा श्रमिक सेनेचा वाहतूक सेनेचा पदाधिकारी असेल त्याला त्या कागदपत्राच्या पूर्तता करण्यासाठी जो वेळ लागतो ते पूर्तता करून एकत्र यायच्या आणि गाड्या पासिंग करून घ्यायच्या। ही योजना अतिशय चांगली आहे आणि ती या योजनेला ह्या नाशिककरांना चांगला याचा लाभ मिळणार आहे। कमी पैशात फर्स्ट पार्टी इन्शुरन्स दिला हां, आणि कमी पैशामध्ये फर्स्ट पार्टी इन्शुरन्स मिळालेला आहे, जेणेकरून विद्यार्थी पण सेफ होणार आहे, त्यांचं कुटुंब सेफ होणार आहे आणि हे चालक मालक पण सेफ होणार आहे। तर विद्यार्थी वाहतूक सेनेचे शिबिर आयोजित केले, त्याबद्दल श्रमिक सेना जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांचे आभार मानले। आज श्रमिक सेनेतर्फे आरटीओचे आमचे विद्यार्थी वाहतूक सेनेचे कैलासजी बारवकर, मनोजजी, गणेशजी रणमाळे आणि निलेश शेलार यांच्या माध्यमातून विद्यार्थी वाहतूक सेनेचा कॅम्प लावण्यात आला, कारण ह्या वाहतूक करणाऱ्या जवळजवळ 1200 गाड्या आहे आणि त्यांना विशेष सवलत देऊन माननीय शिंदे साहेबांनी आणि आरटीओच्या संपूर्ण प्रशासनाने आम्हाला ही सुविधा उपलब्ध करून दिली, त्याच्याबद्दल श्रमिक सेनेतर्फे त्यांचे आभार मानतो। विद्यार्थी वाहतूक हा खूप सेन्सिटिव्ह प्रश्न आहे। प्रत्येक आई मुलाची, आईची आणि वडिलांची जीव असतो आपला मुलगा, तो वेळेत घरी जाणं आणि येणं हे संपूर्णपणे त्या आमच्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकाच्या मर्यादित आणि ताब्यात असतं आणि ती कायदेशीर असावी, कुठली कायदेशीर त्रुटी त्याच्यात नसावं, त्याच्यासाठी त्यांची ऑथराईज पासिंग करून घेऊन आणि त्यांना कमी पैशात फर्स्ट पार्टी इन्शुरन्स पाडून देऊन आणि कुठलाही अपघात होणार नाही याची काळजी घेण्यासाठी हा कॅम्प श्रमिक सेना आणि आरटीओच्या विद्यमाने करण्यात आलेला आहे। लहान मुलं म्हणजे देशाचं भवितव्य आणि ते सुरक्षित राहण्यासाठी श्रमिक सेना आणि आरटीओ हे दोघंही प्रयत्न करत आहे आणि सर्व विद्यार्थी वाहतूक चालकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती आणि आवाहन करतो। यावेळी महानगर प्रमुख मामा राजवाडे, युनियन अध्यक्ष मनोज भाऊ जाधव, उपशहर प्रमुख कैलास नाना बारवकर, पंचवटी उपविभाग प्रमुख गणेश रणमाळे, श्रमिक सेना शहर कार्याध्यक्ष संदीप जाधव, जिल्हा सरचिटणीस दिनेश भाऊ जाधव, वाहतूक सेना उपशहर प्रमुख निलेश शेलार, ज्ञानेश्वर खाडे आदींसह विद्यार्थी वाहतूक करणारे चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय प्रदीप शिंदे, डेप्युटी आरटीओ प्रशांत देशमुख, ARTO विलास चौधरी, आरटीओ इन्स्पेक्टर वाघमारे साहेब, असिस्टंट इन्स्पेक्टर अभिजित पाटील, INC सेंटरचे प्रमुख नितीन गुलाटी यांच्या अथक परिश्रमामुळे या मेळाव्याला परवानगी मिळाल्यामुळे श्रमिक सेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून सर्व अधिकारी वर्गाचे आभार मानले। न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।